मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं श्रीचैतन्यमीश्वरं परमानंदमाधवं. हरे कृष्ण. अध्यात्ममंथन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम बनकर आपले सहर्ष सहृदय स्वागत करतो. श्रीमद भगवद्गीता अध्ययन ही जी शृंखला आपली सुरू आहे त्याच्या आपण तिसऱ्या भागापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि या भागामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहे. श्रीमद भगवद्गीता हा अगदी असामान्य असा ग्रंथ आहे, साक्षात भगवंतांची दिव्यवाणी आहे आणि त्यामध्ये भगवंत जेव्हा जेव्हा बोलतात, अर्जुनाशी जेव्हा भगवंत संवाद करताय तर प्रत्येक वेळी तिथे एक शब्द येतो, श्री भगवान उवाच. मग हे श्री भगवान ह्याचा अर्थ काय होतो तो समजण्यासाठी आपण आजचा एपिसोड तयार केलेला आहे. या मागच्या एपिसोडमध्ये आपण हा जो कृष्ण आहे, जो भगवद्गीता बोलत आहेत, हे कृष्ण नेमके कोण आहेत ही गोष्ट जाणून घेण्याचा एक थोडा प्रयत्न केला. आपण त्यातनं भगवंतांचं वैभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण आजच्या एपिसोडमध्ये आपण त्यांना भगवान का म्हणलेला आहे, भगवान म्हणजे काय. आजकाल भगवान हा शब्द खूप लाईटली यूज केला जातो. कोणीही व्यक्ती अगर थोर व्यक्ती आहे, थोर साधू संत आहे आणि त्यांच्यामध्ये काही असामान्य अशा सिद्धी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी शास्त्रांमध्ये सांगितलेली आहे की अनिमा, लघिमा, इशिता, वशिता, प्रकाश्य, प्रकाम्य, प्राप्ती अशा अष्टमहासिद्धी आहे की तुम्हाला अणूहून लहान होता येतं, ह्याला अनिमा म्हणतात. अगदी मोठं होता येतं, जसं हनुमान व्हायचे, अणूहून लहान व्हायचे, पर्वतापेक्षाही मोठे व्हायचे जेव्हा त्यांना द्रोणागिरी उचलून आणायचा होता, ही महिमा सिद्धी आहे. इशिता सिद्धीमध्ये एखादा ग्रह बनवता येऊ शकतो. जसं की जे दुर्वास ऋषी होते, आपले विश्वामित्र ऋषी होते, हे विश्वामित्र ऋषी यांनी त्रिशंकू राजा, त्यांनी वशिष्ठ ऋषी त्याचे गुरु त्यांना प्रार्थना केली होती की मला जिवंत स्वर्गामध्ये जायचं आहे. आणि जिवंत स्वर्गामध्ये जायची इच्छा जेव्हा वशिष्ठ ऋषींनी ऐकली, ते म्हणाले तुला जिवंत का बरं स्वर्गामध्ये जायचं आहे, तू इथे पुण्य कर, पुण्य कमवल्यानंतर तू स्वर्गात जाऊ शकशील, पण जर तुला भक्ती करता आली तर तू वैकुंठातही जाऊ शकशील, जे शाश्वत पद आहे. स्वर्ग तर नश्वर आहे. पण त्रिशंकू राजा हट्टालाच पेटलेला की नाही, मला तुम्ही जिवंत स्वर्गात पाठवायलाच हवं. तर गुरु हा काही तुमचा ऑर्डर सप्लायर नाही आहे की तुम्ही इच्छा केली आणि ती इच्छा पूर्ण करणं हे गुरुचं काम आहे. गुरुचं काम आहे ज्ञानदान करून ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे तुमच्या अज्ञानाने आंधळे झालेल्या डोळ्यांमध्ये ज्ञानाचं झळझळीत अंजन घालून तुम्हाला जागं करणं की तू कोण आहेस, तुझं मुख्य कर्तव्य काय आहे, तू काय करायला पाहिजे, हे गुरुचं काम आहे. आणि वशिष्ठ ऋषींनी त्याला सरळ सरळ नकार दिला. ते म्हणे तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही का. म्हणे मी नक्की करू शकतो, मी तुला सदेह स्वर्गामध्ये पाठवू शकतो, पण मी ते करणार नाही. आणि त्यांनी नकार दिल्यानंतर त्याला माहिती होतं त्रिशंकू राजाला की विश्वामित्र ऋषी आणि वशिष्ठ ऋषींचं त्यावेळी पटत नव्हतं. त्याच्या मागे काही कारणं होते, पण आपण आता तिकडे न जाता त्यांचं पटत नव्हतं तर तो विश्वामित्र ऋषींकडे गेला. आणि विश्वामित्र ऋषींकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी अशी अशी प्रार्थना व्यक्त केली, वशिष्ठ ऋषी ती पूर्ण करत नाही आहे, कदाचित त्यांच्यात सामर्थ्य नाही आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. हे ऐकल्यानंतर विश्वामित्र ऋषींचा अहंकार जागा झाला. ते म्हणाले की हां मी तुला पाठवू शकतो. आणि मग त्यांनी त्यांचं संपूर्ण सामर्थ्य लावून सदेह त्याला त्रिशंकू राजाला स्वर्गामध्ये पाठवलं. पण आता जेव्हा तो स्वर्गामध्ये पोचला ते सर्व देवी देवता विचार करायला लागले की अरे हा कोण बिना पासपोर्ट बिना विजाचा आला. त्यांनी सरळ त्याला खाली ढकलायला सुरुवात केली. आता तो त्रिशंकूची अवस्था कशी झाली, तो वरतून पडतोय, देवी देवता त्याला खाली लोटण्यासाठी शक्ती लावत आहे आणि विश्वामित्र त्याला वर पुन्हा स्वर्गात पाठवण्यासाठी शक्ती लावत आहे. तो मधल्यामध्येच अडकून गेला स्पेसमध्ये. आणि अडकल्यानंतर विश्वामित्र ऋषींना इतका राग आला, ते म्हणाले देवी देवतांनो, इंद्रा आणि इतर देवी देवतांनो, तुम्ही त्रिशंकू राजाला स्वर्गात घेत नाही, काही गरज नाही म्हणे तुमच्या स्वर्गाचं, मी प्रतिस्वर्ग बनवेल. आणि विश्वामित्र ऋषींनी इशिता सिद्धीने संपूर्ण प्रतिस्वर्ग बनवला, एक संपूर्ण प्लॅनेट स्वतःच्या सामर्थ्याने. म्हणजे विचार करा की ही महासिद्धी किती आहे. पण तरीसुद्धा शास्त्रांमध्ये कुठंही विश्वामित्र ऋषींना भगवान म्हणलेलं नाही आहे. पण आज कलियुगामध्ये आपण बघतो
गल्लोगल्ली भगवान तयार झालेले आहेत. तर असं न होता कामा नये, कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घेताना शास्त्रांच्या आधारावर ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्या व्यक्तीकडे खूप मोठ्या सिद्धी असतील, कदाचित ती खूप महान विभूती असू शकते, खूप मोठे तपस्वी असू शकतात, खूप मोठे योगी असू शकतात, पण प्रत्येक कोणालाही सरळ सरळ भगवान म्हणणं हे शास्त्रांच्या दृष्टीने योग्य नाही आहे. त्यामुळं हा जो भगवान शब्द आहे, जो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांना वापरलेला आहे, तर भगवान शब्द म्हणजे काय? तर शास्त्रांमध्ये पराशर ऋषी भगवान या शब्दाची डेफिनेशन सांगतात. तर ती अशी आहे, ऐश्वर्यस्य समाग्रस्य वीर्यस्य यशसा श्रियः ज्ञानम वैराग्यो अश्चैव षण्णं भग इति गण. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये संपूर्ण ऐश्वर्य, अनंत ऐश्वर्य, अनंत वीर्य, अनंत यश, अनंत श्री, अनंत ज्ञान आणि अनंत वैराग्य, या सगळ्यांचं तो परिपूर्ण आहे, संपन्न आहे, अशाच व्यक्तीला आपण भगवान म्हणू शकतो. भगवान हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे, भग आणि वान. भग म्हणजे ऐश्वर्य. तर हे 6 प्रकारचे ऐश्वर्य आहेत. पहिलं म्हणजे सगळ्या गोष्टींचा मालक असणे, ते ऐश्वर्य असणे, त्याला पहिलं ऐश्वर्य म्हणलेलं आहे. दुसरं म्हणजे वीर्य, आपण ते लिहूया इथे. भगवान, भगवान म्हणजे भग प्लस वान. भग किती आहेत? 6 ऐश्वर्य आहेत. तर जी व्यक्ती ह्या षड ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहे त्यांना भगवान म्हणलेलं आहे. हे षड ऐश्वर्य कोणते आहेत? पहिलं आहे, म्हणजे त्याला ऐश्वर्यच म्हणलंय, म्हणजे सगळ्या गोष्टींचा मालक असणे. दुसरं वीरता. यश किंवा कीर्ती. सौंदर्य. ज्ञान आणि वैराग्य. ज्या व्यक्तीमध्ये ह्या 6ही गोष्टी परिपूर्ण रीतीने आहे त्या व्यक्तीला भगवान म्हणलेलं आहे. तर षड ऐश्वर्य म्हणजे कोणत्याही गोष्टींचा मालक असणे, वीरता असणे, कीर्ती असणे, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य असणे, यांना षड ऐश्वर्य म्हणलेलं आहे. तर जी व्यक्ती ह्या षड ऐश्वर्यांनी युक्त आहे आपण त्याला भगवान म्हणतो. आणि बघा, आपल्या भौतिक जगामध्ये सुद्धा समजा जर अशी कोणी व्यक्ती असेल ज्याच्यामध्ये ह्या 6पैकी कोणतीही एक गोष्ट अल्पमात्रात जरी असली तरीसुद्धा आपल्याला ती व्यक्ती महत्त्वाची वाटावं लागते, ती व्यक्ती आकर्षक वाटू लागते. विचार करा की समजा तुमच्या घरी सोयरीक करण्यासाठी जर अंबानी आले उद्या किंवा मोठे करोडपती आले तर कोण नाही म्हणणार आहे? प्रत्येकाला असं वाटेल की नाही नाही, यांचं आणि आपलं काही ना काहीतरी नातं स्थापित व्हायला पाहिजे. का? कारण ते एवढे मोठे करोडपती आहेत, तर त्यांचं ऐश्वर्य संपन्न असणं हे आपल्याला आकर्षक वाटतं. लोक न्यूजपेपर वाचतात, न्यूजपेपरमध्ये सुद्धा समजा मोठ्या माणसाच्या घरी काय चालू आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तर जी व्यक्ती ज्याच्याकडे खूप साधन संपत्ती आहे ती व्यक्ती आकर्षक वाटते. ज्या व्यक्तीमध्ये वीरता आहे, बल आहे, ती व्यक्ती आकर्षक वाटते. मध्ये आपला एक एअरफोर्सचा पायलट पाकिस्तानमध्ये पकडला गेला होता, अभिनंदन. तर त्याची वीरतेसाठी किती लोक त्याच्या सपोर्टमध्ये उभे राहिले.
त्याला पकडलेलं होतं तर. कारण ते वीरता, एखाद्या गोष्टीचं शक्ती असणं हे आपल्याला आकर्षित करतं. जर आपला एखादा मित्र बॉडी बिल्डर असेल आणि आपलं कोणाशीही भांडण झालं, जर तो सोबत असेल तर आपल्याला किती सिक्युअर वाटतं की नाही, तो आहे, तो आपल्याला सहज संरक्षण करू शकतो. तर वीर असणं ही गोष्ट आकर्षक आहे. त्यामुळं जे बॉडी बिल्डर आहेत, मसल्स आहेत, ते प्रत्येक पुरुषाला हवेसे वाटत असतात. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपली फिट बॉडी हवी. कारण ही वीरता हा गुण आपल्याला, हे जे ऐश्वर्य आहे हे असणं आकर्षक बनवतं आपल्याला. त्यानंतर कीर्ती असणं, आपलं सगळ्यांना आपण माहिती असणं, ही गोष्टसुद्धा आपल्याला हवीशी वाटत असते. आणि जी व्यक्ती फेमस आहे ती बाकीच्यांना हवीशी वाटते. त्यामुळं आपण बघतो की आजकाल त्या कीर्तीसाठी किती खटाटोप चालू आहे. हे जे रील्स कल्चर आहे आता आपल्या भारतामध्ये, इंस्टाग्राम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरून ते थोड्याच काही सेकंदाचे ते डायलॉग्स बोलून वगैरे फेमस होण्यासाठीच तर सगळा खटाटोप सुरू आहे. का? कारण कीर्ती प्रत्येकाला हवीशी वाटत असते. जी व्यक्ती कीर्तिमान आहे ती आपल्याला खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. त्यामुळं बऱ्याच वेळा आपण ऐकतो ना, बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. तशाच पद्धतीने ज्या व्यक्तीकडे थोडीसुद्धा कीर्ती आहे, मग ती निगेटिव्ह जरी असेल तरी पण ती व्यक्ती आकर्षक होते. सौंदर्य, जी व्यक्ती सुंदर आहे त्याच्याकडे साहजिक लोक आकर्षित होणार आहे. ज्ञान, ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे तीही व्यक्ती आकर्षक वाटते. जो नॉलेजेबल आहे, जो इंटेलेक्च्युअल आहे. जसं की काही सायंटिस्ट आहेत, खूप ग्रेट सायंटिस्ट होऊन गेले. आपले राष्ट्रपती होते, सायंटिस्ट होते, APJ अब्दुल कलाम साहेब. तर ते काही दिसायला खूप हँडसम होते किंवा असं होतं अशातलं काही, किंवा खूप मस्क्युलर पर्सनॅलिटी होती, नाही. ऐश्वर्य खूप गोष्टींचे मालक होते, नाही. पण त्याच्यामध्ये ज्ञान होतं. ते इंटेलिजंट व्यक्ती होते. त्यामुळे आपण कित्येक लोक त्यांच्या त्या ज्ञानावरती त्यांच्याकडे प्रभावित होतो, त्यांच्याकडे बघून. आणि वैराग्य, ज्या व्यक्तीकडे वैराग्य आहे तीसुद्धा व्यक्ती आकर्षक वाटते, ज्याला कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही. आणि आपल्या भारतामध्ये कित्येक साधू आहेत ज्यांनी संपूर्ण त्यांचं ऐश्वर्य, सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे, आणि अशा व्यक्तींची आपल्या भारतामध्ये पूजा होते. तर ह्या 6 व्यक्ती याच्यापैकी अंश जरी, एखादी जरी गोष्ट कोणामध्येही असेल तरीसुद्धा ती व्यक्ती आकर्षक वाटते. पण भगवान म्हणजे ह्या 6ही गोष्टी ज्याच्यामध्ये परिपूर्ण रूपामध्ये आहे त्यालाच भगवान असं म्हणलं जातं. आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांना प्रत्येक ठिकाणी श्री भगवान उवाच, म्हणजे श्री भगवान म्हणाले. हा श्री भगवान असा शब्द आलेला आहे कारण भगवंत हे संपूर्ण ऐश्वर्यवान आहे. भगवंत ईशोपनिषद जे आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचित जगत्याम जगत. म्हणजे ह्या जगामध्ये यत्किंचित सुद्धा जी गोष्ट आहे ती संपूर्णपणे माझ्या मालकीची आहे. बघा, भगवंत ह्या सगळ्या गोष्टीवर क्लेम करताय. आपण असं, एखादा व्यक्ती कितीही श्रीमंत असला, तो सगळ्यात जगातला श्रीमंत व्यक्ती जरी असला तरी तो असं कधीही क्लेम करू शकत नाही की जगाची सर्व संपत्तीचा मालक मी आहे. कारण तुझ्याकडे लाखो करोडो अब्जो रुपये असतील, पण भिकाऱ्याकडे असलेले त्याच्या कटोऱ्यातले 10 रुपये तरी त्याच्याच मालकीचे आहेत. त्यामुळे असं कोणीही क्लेम करू शकत नाही. पण ईशोपनिषदामध्ये भगवंतांविषयी काय बोललेलं आहे की ईशावास्यमिदं सर्वम यत् किंचित जगत्याम जगत. या जगामध्ये जे काही आहे ते संपूर्णपणे फक्त माझ्या मालकीचं आहे. हे कोण म्हणू शकतं? हे फक्त भगवानच म्हणू शकता, जो सगळ्या गोष्टींचा मालक आहे. फक्त भौतिक नाही, आध्यात्मिक आणि भौतिक या सर्व जगांचा तो एकटा मालक आहे. त्यामुळे ते म्हणतात अहम सर्वस्य प्रभवो मत्तम सर्वम प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधभाव समन्वितः. मी सगळ्या गोष्टींचा मालक आहे. अहम सर्वस्य प्रभो, मी सगळ्यात प्रधान आहे. मत्तम सर्वम प्रवर्तते, सगळ्या गोष्टी माझ्यातनं उत्पन्न झालेल्या आहे. हे भगवान श्रीकृष्ण कसे म्हणतात? कारण ते खरोखर त्या सर्व गोष्टींचे एकटे मालक आहेत. त्यामुळे ते असं क्लेम करू शकतात की ह्या सगळ्या गोष्टीचा मी एकटा मालक आहे. त्यामुळे ते आकर्षक तर होणारच आहे, कारण ते सगळ्या गोष्टींचे मालक आहे. आणि वीर किती आहेत? ते खूप वीर आहेत. आता ह्या भगवंतांचं पहिलं ऐश्वर्य पुन्हा एकदा बघूया की हे जे भगवंत आहेत हे
जेव्हा भौम वृंदावनामध्ये किंवा आपल्या पृथ्वीवरती सुद्धा जेव्हा लीला करतात, ती त्यांचं ऐश्वर्य प्रकट करतात. हे भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेमध्ये राहत होते, द्वारकेमध्ये राहत असताना त्यांच्या 16,108 पत्नी होत्या. आपल्याला एक पत्नी असणं, एक पती असणं, ते कपल त्यांचे रिलेशनशिप टिकवणं सुद्धा आजच्या जगामध्ये किती अवघड होऊन बसलेलं आहे. पण भगवंतांच्या 16,108 राणी होत्या. एकही राणी दुखी नव्हती. प्रत्येक राणीला 10 मुलं आणि 1 मुलगी होते. असं एवढं त्यांचं वैभव होतं. द्वारकेमध्ये ह्या सर्व राण्यांचे, प्रत्येक राणीचे सेपरेट महाल होते. नारद मुनींना विशेष वाटायचं की हे भगवान श्रीकृष्ण यांना 16,108 बायका ते सांभाळतात तरी कसे. कदाचित एक त्यातली सुखी असेल. रुक्मिणी ही चीफ वाईफ आहे, चीफ म्हणजे पट्टराणी आहे, त्या सर्वात सुखी असतील, पण बाकीच्या सर्व कदाचित दुःखी असतील. त्यामुळं नारद मुनी त्यांनी विचार केला की चला सर्वांना भेटून येऊया. आणि त्यानंतर नारद मुनी द्वारकेत आले आणि आल्यानंतर पहिले भगवान श्रीकृष्णांच्या महालामध्ये गेले. कृष्णांच्या महालात गेल्यानंतर कृष्ण रुक्मिणींनी लगेच त्यांचं स्वागत केलं, आदर आतिथ्य केलं, त्यांना आसनावर बसवलं, त्यांची पाद प्रक्षालन केलं, त्यांना काय हवं काय नको ते सगळ्या गोष्टी विचारल्या. नारद मुनींनी तिथे आदर आतिथ्य घेतलं. ठीक आहे म्हणे, मला अजून पुढे जायचं आहे. आणि तिथून निघाले. तिथून आले सत्यभामेच्या महालामध्ये. तिथे सुद्धा कृष्ण आणि सत्यभामा होते. तिथेही कृष्ण काही ना काहीतरी करत होते. त्यानंतर तिथून निघाले जांबुवंतीच्या महालामध्ये आले, भगवंतांची तिसरी बायको. तिथेही काही ना काहीतरी करत होते. तिथून निघाले कालिंदीच्या महालामध्ये आले, भगवंतांची चौथी बायको. तिथेही भगवंत होते. मग नग्नजितीच्या महालामध्ये. असे 8ही राण्यांच्या 16,108 महालांमध्ये नारद मुनी गेले. कुठं कृष्ण बसलेले होते, कुठं काही ना काहीतरी काम करत होते, कुठं झोपलेले होते. प्रत्येक ठिकाणी भगवंत होते. याचा अर्थ असा नाही की रुक्मिणीकडे जे कृष्ण होते ते ओरिजिनल आणि बाकी सगळे डुप्लिकेट आहे. सगळे कृष्ण ते एकाच वेळी इतक्या ठिकाणी स्वतःचा विस्तार करू शकतात. जो एक पोचलेला योगी आहे तो एका वेळी स्वतःचे 8 विस्तार करू शकतो. पण भगवंत असे आहेत की ते एकाच वेळी स्वतःचे अनंत विस्तार करू शकतात. ज्यावेळी मग रासलीला सुद्धा भगवंत वृंदावनामध्ये करत होते, त्यावेळी कित्येक करोड तिथे गोपी होत्या. भगवंतांनी त्या सगळ्यांसोबत नृत्य करण्यासाठी एकाच वेळेस सगळा एवढा विस्तार केलेला होता. जेवढ्या गोपी होत्या प्रत्येकीसोबत कृष्ण नृत्य करत होते. तर हे कोणाला शक्य आहे? हे फक्त भगवंतांना शक्य आहे. यावरून कळतं की भगवंतांचं ऐश्वर्य किती आहे. ते एका वेळी सगळीकडे उपस्थित राहू शकतात आणि ते या सगळ्या गोष्टींचे एका हाती मालक आहेत. तर यावरून लक्षात येतं की भगवंतांचं ऐश्वर्य काय आहे. आणि हेच ऐश्वर्य समजून घेण्यासाठी आपण मागच्या भागामध्ये ब्रह्मांडाचं सृजन कसं होतं, आध्यात्मिक जग काय आहे, भौतिक जग काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. ते जरी क्लिष्ट वाटत असलं तरीसुद्धा ही गोष्ट जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित समजत नाही की भगवंत कशा पद्धतीने सर्व जीवात्म्यांसहित भौतिक आणि आध्यात्मिक ब्रह्मांडाचे, जगतांचे संपूर्णपणे एक हाती मालक आहेत, ही गोष्ट समजल्यानंतरच आपण भगवंतांच्या लीला व्यवस्थित समजू शकतो. नाहीतर आपण गैरसमज करून घेतो. तर अशा पद्धतीने हे भगवंत सगळ्या गोष्टींचे एकटे मालक आहे आणि ते संपूर्ण वीर पण आहेत. आपण जर त्यांच्या लीला बघितल्या लहानपणापासूनच्या, एक अगदी लहान कुकुलं बाळ असताना ती महाभयंकर पूतना राक्षसी तिच्या स्तनांना कालकूट नावाचं महाभयंकर विष लावून आली. आणि विष लावून आल्यानंतर ती जेव्हा त्या कृष्णाला तिने दूध पाजण्यासाठी उचललं आणि त्याला दूध पाजू लागली, भगवंतांनी ते दूध पित असताना तिचा प्राणही पिऊन घेतला. आता ही महाभयंकर राक्षसी त्या कृष्णाला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. तिचं खरं नाव बकी होतं. त्याला ओढण्याचा प्रयत्न करत होते, पण भगवंतांची पकड इतकी छान होती, इतकी घट्ट होती की काही केल्या ती पकड तिला सुटली नाही. आणि ती मोठमोठ्याने ओरडत होती, पूत ना पूत ना, म्हणजे अरे बाळा नको नको. पण ते बाळ, ते कृष्ण, ते सगळा प्राण ओढून घेतल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण भगवंतांचा हात धरेपर्यंत सगळं ठीक आहे, पण एकदा भगवंतांनी आपला हात धरला किंवा भगवंतांनी पकड घेतली की ती सहसा सुटणं अवघड आहे. भगवंतांनी ज्याला पकडलं त्याला ते कधी सोडत नाही. ती म्हणते पूतना पूतना, आणि ते असं करता करता ती विशाल पूतना होऊन ती त्या जंगलावर जाऊन पडली. आणि मग तिथं शिडी लावून त्याला खाली काढलं गेलं भगवंतांना.
आणि काढल्यानंतर सुद्धा भगवंत इतके दयाळू आहेत की ती मारण्याच्या इंटेन्शननी त्याला आली, तरीसुद्धा गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्ण राधाराणीला म्हणतात की अगं राधा, आवर आवर म्हणे, जरा उत्सवाची तयारी कर. म्हणे का बरं? म्हणे पूतना माता येते. म्हणे पूतना माता? ती तर तुम्हाला मारायला आली होती, तिथं एक राक्षसी होती, पण तिने मला तिचं दूध पाजलं ना, तर ती माझी आई झाली. त्याच्या मागे अजून एक कथा आहे की तिच्या पूर्वजन्माची, पण तिकडे न जाता याच्यावरून कळतं की भगवंत एवढे वीर आहेत, पण त्याच वेळी ते किती कृपाळू आहेत. त्यांनी धात्रीचं स्थान दिलं भगवत धामामध्ये पूतनेला, गोलोकामध्ये. त्यावेळी राधाराणीने प्रश्न विचारला की जी तुम्हाला मारायला आली होती, तिने चुकून तुमची जी सेवा झाली तिच्याकडनं, तुम्हाला दूध पाजलं गेलं, त्याने तुम्ही एवढे ऋणी झालात की तुम्ही तिला तुमच्या धामामध्ये एवढी मोठी पोझिशन देताय धात्रीची. तर मला सांगा की जे भक्त प्रेमाने तुमचं पूजन करतात, तुम्ही त्यांना काय देणार? तर त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, त्यांचं ऋण माझ्यावरचं कधी फिटतच नाही, मी त्यांचा सदैव ऋणी राहतो. तर यावरून लक्षात येतं की या भगवंतांमध्ये वीरतेसोबत करुणाही किती आहे. की एखादी व्यक्ती जर खूप शक्तिशाली असेल ना, आपण बघतो बऱ्याच वेळा त्या शक्तीच्या मधामध्ये ती उद्धट होऊन जाते की मला एका बुक्कीत गार करू शकतो तुला, असे शब्द आपल्याला ऐकायला येतात. पण भगवंतांमध्ये एवढी वीरता असून सुद्धा त्यांच्यामध्ये ती करुणा आहे, ती सौम्यता आहे, समोरच्या चुकांना क्षमा करण्याची क्षमता आहे. हे खरं वीरता आहे. रामामध्ये काही सामर्थ्य नव्हतं का की एका बाणामध्ये तो संपूर्ण समुद्र सुकवून लंकेपर्यंतचा मार्ग शोधायला? पण रामाने आधी शांत तिथे बसून काही दिवस ध्यान केलं, समुद्राला एक आळवणी करण्यासाठी त्यांना विनंती करून की तुम्ही आम्हाला मार्ग द्या, ह्याच्यासाठी प्रार्थना केल्या. आणि ते झालं नाही, समुद्रदेव प्रकट झाले नाही, तेव्हा राम क्रोधाविष्ट झाले आणि मग त्यांनी बाण हातामध्ये घेतला की मी संपूर्ण समुद्र सुकवून टाकेल. तर ह्याला म्हणायचं वीरता. आणि हेच भगवान श्रीकृष्ण 7 वर्षाचे असताना आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर 7 दिवस 7 रात्री गोवर्धन पर्वत उचलून धरतात. मग तिथे सर्व वृंदावनवासियांचं रक्षण करतात. कोण कोपलंय? देवांचा राजा इंद्र कोपलाय, तरीसुद्धा भगवंत सर्वांचं रक्षण करतात, कोणाच्या केसालाही धक्का लागत नाही. आणि 7 दिवस 7 रात्री गोवर्धन पर्वत धारण करणारा कृष्ण फक्त 7 वर्षाचा होता. त्याच्यामध्ये ते असं म्हणले नाही की मला हे खायला द्या, ते खायला द्या, किंवा अचानक ते म्हणाले नाही की थोड्या वेळ धरून ठेवा, मी थोडा इकडे तिकडे जाऊन येतो, हाताला कळ लागली आहे. नाही, हे संपूर्ण 7ही दिवस भगवंतांनी तो गोवर्धन पर्वत लीलया त्यांच्या हातावर धरून ठेवला होता. तर यावरून लक्षात येतं की ते किती वीर आहे. आणि आधी त्यांनी गोवर्धन लीला केली आहे, मग रासलीला केली आहे. आजच्या जगामध्ये प्रत्येकाला मल्टिपल रिलेशनशिप्समध्ये राहायचं आहे आणि ते म्हणतात की त्याला काय होतं, कृष्ण पण होतं. पण कृष्णाने आधी गोवर्धन लीला केली होती, त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता. तुम्ही एखादी खुर्ची 2-3 दिवस उचलून धरून बघा, जर ते तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला जमेल तसं करा. आणि त्यामुळे ही वीरता, संपूर्ण वीरतेचं प्रदर्शन भगवंत गोवर्धन लीलेमध्ये करताय. नरसिंह लीला, भगवंतांच्या नरसिंह लीलेमध्ये उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्युर्मृत्युम नमाम्यहम. ते उग्र वीर ते जेव्हा आले, ते पूर्ण तो खांब फाडून कित्येक दैत्यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं. भगवंत तिथे क्रंदंतम रोषयंतम दिशी दिशी सततम संहरंतम भरंतम, ते कापताय, फाडताय, चिरताय, ते वीर रस तो दिसतोय भगवंतांचा. तर अशा पद्धतीने भगवंत संपूर्ण वीर आहेत. अजून काय आहे भगवंतांची कीर्ती? भगवंतांची अनंत कीर्ती आहे. असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की जे आदी शेष आहे, शेषनाग, त्यांच्या सहस्त्रो फणे आहेत त्यांना, त्या सहस्त्रो फण्यातनं अनंतदेव भगवंतांची अनंत कीर्ती गात असतात निरंतर. आता ही भगवंतांची अनंत कीर्ती गात असताना हे जे शेषनाग आहे किंवा अनंत शेष आहे, हे एक केलेली स्तुती परत रिपीट करत नाही, परत परत त्याची पुनरावृत्ती करत नाही, तरीसुद्धा अनंत काळापासून ते भगवंतांची अनंत स्तुती गात आहेत आणि ती अजूनही संपलेली नाही आहे. इतकी भगवंतांची अनंत कीर्ती आहे. नारद, तुंबर हे सगळे ऋषी भगवंतांची अनंत कीर्ती गात संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असतात. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असं कोण आहे की ज्याला भगवंत माहिती नाही आहे? प्रत्येक व्यक्तीला भगवंत माहिती आहेत. तर ही भगवंतांची अनंत कीर्ती. आणि जेव्हा भगवंत पृथ्वीवर सुद्धा लीला करत होते, भगवान श्रीकृष्ण,
दुर्योधनासारखा, कौरवांसारखे शत्रू असू देत, जरासंधासारखा खल व्यक्ती असू दे, कंसासारखा कोणी असू दे, हे कोणीही असू देत, भगवंतांचे भक्त तर त्यांचं विशेष स्मरण करतातच, पण जे भगवंतांचे भक्त नाही आहेत त्यांच्यासुद्धा सर्कल जमले की त्यांचा विषय एकच असायचा की या कृष्णाचं काय करावं. त्यांना त्यांच्याशी कसं डील करावं हे समजत नव्हतं, कारण त्यांनी खेळलेली खेळी कृष्ण पूर्णपणे त्यांच्यावरती उलटून द्यायला सक्षम होते, ही गोष्ट त्यांना माहिती होती. त्यामुळं ते प्रत्येक ठिकाणी भगवंत असताना फक्त आणि फक्त त्यांचीच चर्चा चालू असायची. त्यामुळं भगवंत अनंत कीर्तिमान आहे. आध्यात्मिक जगामध्ये तर त्यांचीच पूजा होते. भौतिक ब्रह्मांडामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी भगवंत माहिती नाही अशी जागाच शोधणं अवघड आहे. आणि आजही आपण बघतो श्रील प्रभुपादांच्या कृपेने हे भगवान श्रीकृष्णांनी हे आज जे भगवान श्रीकृष्णांचं जे नाव आहे ते संपूर्ण जगभर, आज असं जगात कोणताही देश नाही आहे जिथं हरे कृष्ण मंदिर नाही आहे. जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी आहे जिथं मोठमोठ्या शहरांमधून आज जगन्नाथांची रथयात्रा निघते. तर भगवंतांनी प्रभुपदांच्या माध्यमातून ही लोप पावलेली संस्कृती पुन्हा पुनरुज्जीवित केली आणि आज हरे कृष्ण सर्वांना माहिती आहे, भगवान श्रीकृष्ण सर्वांना माहिती आहे. त्यांची अनंत कीर्ती आहे, अनंत यश आहे त्यांचं. दुसरी आणि चौथी गोष्ट म्हणजे भगवंतांचं दिव्य सौंदर्य. कृष्ण किती सुंदर आहेत हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. म्हणजे हा जो आहे इतकं सुंदर भगवंतांचं ते स्वरूप आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तो पूर्णपणे आपल्याला आकर्षित करून घेतो. आणि ह्याच्यासमोर रवी शशी कळा लोपलिया, चंद्र सूर्यसुद्धा ज्याच्यासमोर फेल होऊन जातात. भगवंतांबद्दल सांगितलंय की त्यांचं जे सुंदर स्वरूप आहे, वेणुम क्वनंत मरविंद दलाय ताक्षम बर्हावतम समसितांबुद सुंदरांगम. म्हणजे त्यांनी वेणू धारण केलेला आहे, डोक्यावरती मोराचा पीस आहे, असे त्रिभंग रूपामध्ये ते उभे राहतात 3 ठिकाणी वाकडे, आणि तिरछ्या नजरेने जेव्हा बघतात इतके ते सुंदर आहे, कोटी कोटी कामदेव सुद्धा बेशुद्ध पडून जातात त्यांचं हे स्वरूप बघून, इतके सुंदर भगवंत आहे. आपल्या भौतिक जगामध्ये जर कोणी व्यक्ती सुंदर असेल तर त्याचं सौंदर्य किती काळ टिकणार आहे? थोड्या अल्पावधीसाठी तो सुंदर असतो, जोपर्यंत तरुणाई आहे. तरुणाई संपली की त्याच्यानंतर तो वृद्ध व्हायला लागतो, आणि त्यानंतर वृद्ध व्यक्ती हे काय खूप सुंदर दिसत नाही. त्या वृद्ध व्यक्तीला सुद्धा तरुणपणाचे ते फोटो बघत असतात की त्यावेळी मी किती छान होतो, माझे केस किती छान होते. पण जसं जसं वृद्ध व्हायला लागतं तसं तसं आपले सगळे अंग गलित व्हायला लागतात. ते शंकराचार्य म्हणले आहेत ना, अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातुम तुंडम वृद्धो यापी गृहीत्वा दंडम तदपि न मुंछती आशा पिंडम. म्हणजे अंग गलित होऊन जातात, सगळे अंग आपले थकून जातात. पलितम मुंडम म्हणजे डोक्यावरचे केस गळू लागतात. दशनविहीनम दात पडून जातात. जातुम तुंडम वृद्धो यापी गृहीत्वा दंडम म्हातारं होतं त्याच्यामुळं हातात काठी धरावी लागते. तरीसुद्धा आपला आशेचा पिंड संपत नाही, तरीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा भोग घेण्याची इच्छा असते. पण भगवंत तसे नाही आहेत. भगवंत सर्वांग सुंदर आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली त्यावेळी त्यांचं सर्वांचं वय बरंच होतं, 80च्या तर पुढेच होतं. आणि भगवान श्रीकृष्ण हे 125 वर्ष ह्या भूतलावरती त्यांनी लीला केली. पण हे सगळं करत असताना तुम्हाला कधीही पांढरे केस झालेल्या कृष्णाचं कोणतंही पेंटिंग दिसणार नाही, ना कुठे वर्णन दिसेल. कारण भगवंतांचं जे सुकुमार स्वरूप आहे, 16 वर्षाचा एक नवतरुण जसा युवक असतो तसेच भगवंत संपूर्ण काळ होते. ते संपूर्ण सौंदर्य आहे, त्यांचं सौंदर्य चिरकाल टिकणार आहे. आपल्या कितीही मोठमोठ्या सुंदर सुंदर नटनट्या होऊन गेल्या, आज जर तुम्ही त्यांना बघितलं तर त्यांचं त्या काळचं सौंदर्य आज राहिलं नाही, कारण अल्प काळासाठी होतं. तरीसुद्धा त्यावेळी ते आकर्षक वाटत होते. विचार करा, संपूर्ण सर्वांग सुंदर जी व्यक्ती आहे, आणि भगवंत हे सर्वांग सुंदर आहे ते फक्त काही मनुष्यांनाच अट्रॅक्ट करत नाही, ज्या व्यक्तीचा जसा भाव आहे त्या व्यक्तीला तशा पद्धतीने ते आकर्षक वाटतात. जाकी रही भावना जैसी प्रभू मूर्ती देखी तिन तैसी. म्हणजे ज्या गोपी आहेत त्यांना सगळ्यांना माझा हा उत्तम प्रियकर आहे असं वाटायचं. ज्या मोठ्या स्त्रिया आहेत वृंदावनाच्या त्यांना वाटायचं की हे माझं सगळ्यात प्रिय बाळ आहे. जे मोठे वृद्ध जे लोक आहेत त्यांनाही तसंच वाटायचं, वात्सल्य रचते की हे आमचं लाडकं बाळ आहे,
ते सगळे त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. त्यांच्या मित्रांना असं वाटायचं की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, सर्वोत्तम सखा आहे. जे भगवंतांच्याकडे दास भावनेने बघतायत ते म्हणायचे की हे माझे सर्वोत्तम स्वामी आहेत. आणि कंस आणि यांच्यासारखे जे खळ आहेत ते भगवंतांकडे बघायचे आणि त्यांना भीती वाटायची की हा माझा काळ आहे, असं भगवंतांकडे ज्याची जशी भावना आहे तसं भगवंतांकडे ते आकर्षित व्हायचे. पण कारण भगवंतांविषयी चर्चा केल्याशिवाय राहूच शकत नाही. एवढंच काय, भगवंत स्वतःसुद्धा स्वतःच्या रूपाकडे बघून एकदा आरशामध्ये आकर्षित होतात. आणि फक्त मनुष्य समाज नाही, प्राणी, पशु, पक्षी, झाडं, झुडपं हे सर्व भगवंतांकडे आकर्षित होतात. एखादा किती जरी सुंदर असला तरी तो प्राण्या पक्ष्यांना स्वतःकडे आकर्षित करणार नाही. पण जे पक्षी आहेत ते मधुर स्वरांमध्ये भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचे. झाड जर भगवंत चालले असतील तर त्यांच्यावर कशी सावली होईल याची काळजी घ्यायचे. हे सगळं वर्णन श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये खूप सुंदर रीतीने आलेलं आहे. गायींचं तर विचारूच नका. एक भगवंतांची इतकी सुंदर एक लीला आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण जेव्हा गाया चरण्यासाठी ते जंगलामध्ये जायला तयार होत असतात आणि ते म्हणतात की यशोदा मैयाला त्यांना पायात शूज घालत असतात. तर ते म्हणतात की मला घालतीये, माझ्या गायींना. आता यशोदा मैया विचार करते की आपल्याकडे 9 लाख गायी आहे, एवढ्यांसाठी थोडीच शूज आपण बनवू शकतो. म्हणे की तुझी एखादी फेवरेट गाय असेल सांग, तिला बनवून. नाही नाही म्हणे, मला सगळ्या गायांना माझ्या शूज असले पाहिजे. तर यशोदा मैया म्हणाले की ते नाही, तसं काही चालणार नाही, तू गपचूप घाल शूज, त्यांना खुरा असतात, त्यांना काही होत नाही. तर कृष्ण हट्टाला पेटला. आता बालहट्टासमोर काय करावं. हे सगळं बाहेर गायांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यांना इतकं हे वाटलं की भगवंतांचं आपल्यावर किती प्रेम आहे, किती स्नेह आहे. तर त्या गायांना पान्हा फुटला आणि त्या सगळ्या गायांनी त्या दुधाच्या पाण्यामध्ये त्यांनी पूर्ण तिथली जमीन त्यांच्या खुरांनी इतकी तुडवली की त्या वृंदावनाची जी जमीन आहे, भगवंतांचं जिथं घर होतं ते नंदालय, तिथं जर तुम्ही जवळपासचे जर हे बघितली तर तिथं एकदम महीन रेती अशी आहे. इतकी बारीक आणि पांढऱ्या रंगाची ती माती आहे, म्हणजे अगदी पावडर, एकदम स्मूथ. तिथं गेल्यानंतर भक्त लोटांगणं घालतात त्या रेतीमध्ये, त्याला रमण रेती म्हणलेलं आहे. तर असे भगवंत हे सर्वांग सुंदर हे सगळ्यांना आकर्षित करतात. त्यानंतर भगवंतांमध्ये ज्ञान आहे का? भगवंतांमध्ये अनंत ज्ञान आहे. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च. मी प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये स्थित आहे. माझ्यामुळंच तुम्हाला स्मृती आहे, तुम्हाला लक्षात राहतं. माझ्यामुळेच तुम्हाला ज्ञान आहे आणि माझ्यामुळेच तुम्ही विसरतात. हे भगवंत सांगतात हृदयामध्ये बसलेले. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ह्या यंत्रामध्ये, ह्या शरीरामध्ये भगवंत हृदयामध्ये आत्म्याच्या शेजारी परमात्म्याच्या रूपात परमात्मेती चाप्युक्तो देहोस्मिन् पुरुषः. भगवंत परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आत्म्या शेजारीच तिथे हृदयामध्ये बसलेले असतात आणि ते आपल्याला शक्ती देत असतात की तुला हे करायचं आहे, चल ते कर. आपल्या अंगामध्ये शक्ती आहे ना वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर ही जी शक्ती आहे ही भगवंतांची आहे, ते आपल्याला शक्ती देतात. तर हे लक्षात ठेवण्याचे ज्ञानसुद्धा आपल्याला भगवंतांमुळेच आहे. आणि हे भगवंत म्हणतात पुढे जाऊन, वेदेषु सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविद एव च अहम. या वेदांमध्ये जर अर्जुना काही जाणून घेण्यासारखं असेल तर तो मीच आहे. वेदांचा कर्ता मी आहे आणि वेदांचा जाणकार मी आहे. वेदांमधून जाणून घेण्यासारखा सुद्धा मीच आहे. तर हे भगवंत संपूर्ण ज्ञानी आहे. महाभारतामध्ये एक असा प्रसंग येतो ज्यामध्ये एकदा काय झालं होतं की दुर्योधनाने जेव्हा भीष्म पितामह हे दररोज 10,000 सेना पांडवांची मारायचे, इतके ते बलशाली होते. पण एकदा कर्ण, दुर्योधन आणि शकुनी ह्या तिघांनीही भीष्म पितामहांना घेरलं आणि घेरल्यानंतर ते त्यांना म्हणू लागले की तुम्ही पक्षपात करत आहात, तुम्ही आमच्या बाजूनी नीट लढत नाही आहात. म्हणे असं का म्हणताय म्हणे तुम्ही पांडवांविषयी तुमच्या हृदयामध्ये करुणा आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर अजून एकही बाण चालवलेला नाही आहे. तर भीष्म पितामहांना खूप वाईट वाटलं, कारण ते खूप सत्यवादी होते आणि त्यांनी केलेल्या प्रणाविषयी ते अगदी ठाम होते. तर ते म्हणाले की नाही, हे खरं नाही आहे. त्यांच्यावर आरोप लावले गेले आणि त्यांना इतकं इमोशनली टॉर्चर केलं दुर्योधनाने, कर्णाने आणि शकुनीने.
तर भीष्म पितामहांना राग आला. ते म्हणाले, जर तुम्ही माझ्यावरती पक्षपाताचा आरोप लावत आहात, तर त्यांनी लगेच त्यांच्या तुनेरमधून 5 बाण काढले आणि तिथेच प्रतिज्ञा केली, भीष्म प्रतिज्ञा, की ह्या 5 बाणांनी उद्या 5ही पांडवांचा संहार करेल, त्यावेळीच मी घरी त्यावेळीच युद्ध संपेल. आणि ही अशी प्रतिज्ञा केल्यानंतर कर्ण, दुर्योधन आणि शकुनी तर खुश झाले, कारण त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. कारण त्यांना माहिती होतं की जर 5ही पांडवांना मारण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर ते भीष्म पितामहांमध्ये आहे. आणि अशी शपथ घेऊन ते म्हणाले की आता तरी तुमचं मन शांत झालं. पण त्यांना भीष्म पितामहांवर विश्वास नव्हता. ते म्हणाले की असं करा, तुम्हीचे हे जे 5 बाण आहे ते आमच्याकडे द्या. जर तुम्ही उद्या हे बाण इकडे तिकडे फेकून दिले, म्हणले मी ज्या बाणांवर शपथ घेतली ते बाणच नाही आहे, तर काय करायचं. तर दुर्योधनाने ते भीष्मदेवांकडनं ते सगळे बाण स्वतःकडे ठेवून घेतले, मी तुम्हाला उद्या देतो म्हणून. आणि हे सर्व बाण स्वतःकडे ठेवल्यानंतर जे ते आपापल्या शिबिरामध्ये निघून गेलं. मध्यरात्र उलटून गेली होती. अचानक काय झालं की रात्री अर्जुनाचा रथ दुर्योधनाच्या तिथे आला. दुर्योधनाच्या जवळ अर्जुनाचा रथ आल्यानंतर दुर्योधन आतमध्ये प्रहरी सांगायला आला की अर्जुनाचा रथ आलेला आहे, अर्जुन आलेला आहे तुम्हाला भेटायला. आणि मग दुर्योधनाने विचार केला की हा का आला आहे. पण मग आदरातिथ्य करायला म्हणून तो बाहेर गेला की अर्जुनाला वेलकम केलं की ये म्हणे, अर्जुना ये, बस म्हणे, तुला काय हवं आहे. आणि तिथं तो म्हणायला लागला की तुला भिक्षेमध्ये काही हवं आहे, मी तुला काय लागेल ते देऊ शकतो. तर अर्जुन म्हणाला मी वीर आहे, मी काही भिक्षेचा इच्छा करत नाही आहे. पण तो म्हणाला की मला एक गोष्ट आठवली आहे, ती मी तुला इथं परत त्याचं स्मरण करून द्यायला आलेलो आहे. मग दुर्योधन म्हणाला की काय आठवलं आहे तुला. तर अर्जुन म्हणाला की ज्यावेळी आम्ही वनवासामध्ये होतो, 12 वर्षाचा आम्हाला वनवास जो भोगायला तुम्ही लावला होता, त्या वनवासामध्ये असताना एकदा गंधर्व कन्येची छेड काढल्यामुळे सर्व गंधर्वांनी तुला पकडून घेतलं होतं. आणि त्यावेळी कर्ण आणि शकुनी हे मध्यधुंद अवस्थेमध्ये असल्यामुळे तुझं कोणीही रक्षण करू शकले नव्हते. आणि हे सर्व गंधर्व तुझा बळी देणार होते. त्यावेळी युधिष्ठिराच्या सांगण्यावरून मी आणि भीम तुला वाचवण्यासाठी आलो होतो. आणि आम्ही तुझं संरक्षण केलं, तुझं रक्षण केलं आणि तुला त्या गंधर्वाच्या तावडीतनं सोडवून तुला परत हे केलं. त्यावेळी तुला वाचवल्यानंतर तू म्हणाला होतास की तुम्हाला काय पाहिजे तो वरदान मागा, मी तुझा कोणतीही इच्छा पूर्ण करायला तयार आहे. पण त्यावेळी मी कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही. मग आता मी तो वरदान मागायला आलेलो आहे. तर दुर्योधनाला वाटलं की आता वरदानामध्ये काय मागतोय, राज्य मागतो की काय संपूर्ण. तर अर्जुन म्हणाला घाबरू नकोस, मला तुझं राज्य नको आहे, ते मी माझ्या शौर्याने मिळवेल. पण ते जे भीष्मानी शपथ घेतलेले जे 5 बाण आहे ते तुम्हाला पुन्हा दे. दुर्योधनाला एक धक्का बसला की मी, शकुनी, कर्ण आणि भीष्म, आमच्या चौघांव्यतिरिक्त ही गोष्ट कोणालाही माहिती नाही आहे, ही अर्जुनापर्यंत पोचलीच कशी. आणि तो पूर्ण त्याच्या चिंताग्रस्त अवस्थेमध्ये तो गेला आतमध्ये. त्यांनी ते 5ही बाण घेतले आणि ते 5ही बाण अर्जुनाकडे आणून दिले. आणल्यानंतर अर्जुनाने पण ते हसत ते बाण घेतले आणि जायला निघाला. त्यांनी अर्जुनाला पुन्हा थांबवलं. पण अर्जुना थांब, हे बाण आणि ही जी शपथ घेतलेली आहे ही इतकी प्रायव्हेट आणि इतकी गुप्त गोष्ट आहे, ही कोणालाही माहिती नाही आहे, ही तुला कळाली कशी, तुला कोणी सांगितलं. तर त्यावेळी अर्जुन म्हणाला की मला कृष्णाने सांगितलं. संपूर्ण महाभारतामध्ये दुर्योधनाने भगवान म्हणून भगवान श्रीकृष्णांना ह्या इन्सिडेंटमध्ये हात जोडलेले आहे की कदाचित हे पांडवन ते म्हणतात की ते भगवान आहे, हे खरं असू शकतं. कारण जे ज्ञान कोणालाही होऊ शकत नाही, एवढी कॉन्फिडेन्शियल गोष्ट, एवढी सिक्रेट गोष्ट, ही यांना कळालीच कशी. कदाचित सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेले भगवान हे आहेत. त्यामुळं त्यावेळी त्या प्रसंगामध्ये दुर्योधनाने एकदा भगवान श्रीकृष्णांना भगवान म्हणून हात जोडलेले आहेत. तर त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की भगवंतांमध्ये संपूर्ण ज्ञान आहे, काय होतं आहे काय नाही ह्याचं संपूर्ण ज्ञान आहे. आणि भगवंतांमध्ये संपूर्ण वैराग्य आहे. भगवंत या सगळ्या गोष्टी, या सगळ्या लीला करतात आणि करून ते आसक्त होऊन इथेच राहून जात नाही. जेव्हा ते रासलीला करतात तर अचानक त्या रासलीलेमधून अदृश्य होण्याचं सुद्धा भगवंत असं करू शकतात. किंवा एवढ्या 16,108 राण्या होत्या तरीसुद्धा भगवंतांची कधी दिनचर्या हल्ली नाही. ते नेहमी पहाटे लवकर उठून त्यांच्या सगळ्या गोष्टी हे करायचे. कारण त्यांच्यामध्ये ते वैराग्य होतं की एवढी सुंदर राणी असूनसुद्धा एक
त्या त्या मोहातनं बाहेर येऊन लगेच आपण आपली दैनंदिन क्रिया, भगवंतांमध्ये कोणत्याही लोभ मोह हे कोणतीही गोष्ट त्यांना स्पर्श देखील करत नाही. ते पूर्णपणे ह्या सगळ्यांच्या अतीत आहे, त्याच्या सगळ्यांच्या पलीकडे आहे या सगळ्या भौतिक गोष्टींच्या. त्यामुळे भगवंतांना निर्गुण म्हणलेलं आहे. भगवंतांमध्ये सत्व रज तम ह्यापैकी कोणताही भौतिक गुण नाही, म्हणून ते निर्गुण आहे. पण भगवंत दिव्य सगुण पण आहे, त्यांच्यामध्ये दिव्य गुणही आहेत. तर भगवंत हे पूर्ण विरक्त आहे. आपण बघतो की जेव्हा कारणोदकशाही महाविष्णूंच्या रूपाने भगवंत जेव्हा बाहेर श्वास सोडतात, त्यांच्या रोमछिद्रातनं ह्या महाविष्णूंच्या रोमछिद्रातनं जसा आपल्याला घाम येतो तशी अनंत कोटी ब्रह्मांड अस्तित्वामध्ये येतात. आणि भगवंत हा श्वास आतमध्ये ओढून घेतात, तेव्हा हे सगळे ब्रह्मांड परत त्यांच्या शरीरामध्ये नष्ट होऊन आतमध्ये निघून जातात. मग एखाद्याने खूप सुंदर एखाद्या गोष्टीची रचना केली तर त्या व्यक्तीला ती गोष्ट तोडावी वाटत नाही, ती हे करावी वाटत नाही. पण भगवंत त्याचं सृजनही करतात आणि ते परत त्याचा प्रलय पण करून टाकतात. तर किंवा जेव्हा भूतलावरती ते लीला करत होते, त्यांची मुलं आणि एवढं यदुकुळ, एवढं मोठं साम्राज्य त्यांचं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते राजा बनू शकतात. पण द्वारकेचा राजा, जरी भगवान श्रीकृष्णांना द्वारकाधीश म्हणत असलो तरी भगवंत कधीही राजा नव्हते. ते सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र नक्की होते. पण कंसाचे वडील उग्रसेन हेच द्वारकेचे राजा होते. भगवंतांनी कधी राजा बनून राज्य केलं नाही, पण सगळ्या गोष्टींचं आकर्षणाचं केंद्र तेच होते. याला वैराग्य नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. किंवा संपूर्ण यादवी कुणी नष्ट केली, ते जेव्हा प्रभास क्षेत्रामध्ये सगळे एकामेकांसोबत लढत होते, कृष्ण आणि बलरामाने संपूर्ण कुळ संपवून टाकलेलं आहे त्यांचं. तर याला म्हणायचं वैराग्य. जी गोष्ट ते निर्माण करतात त्या गोष्टीचा कोणताही मोह नसताना त्याचा सगळ्याचा नाशही करू शकता. महाभारत युद्धामध्ये भगवंतांचा स्वतःचा भाचा अभिमन्यू, तो मारला जाणार हे काय भगवंतांना माहीत नव्हतं. पण आपण भगवान असून सुद्धा दुसऱ्याच्या कोणाच्याही कर्मफळामध्ये हस्तक्षेप ते करत नाही. कारण त्यांची शक्ती नाही आहे का, सगळे नियम त्यांनीच बनवलेले आहेत. पण भगवंत तसं करत नाही. ह्याला म्हणायचं वैराग्य. तर ह्या 6 ऐश्वर्यांनी ते युक्त आहे, षडैश्वर्यांनी युक्त आहे, म्हणून त्यांना भगवान म्हणलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांबद्दल असं येतं, एते चांश कलौ पुंसाम कृष्णास्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. म्हणजे हे जे भगवान श्रीकृष्ण आहे हे ह्या षड ऐश्वर्यांनी संपूर्णपणे युक्त असल्यामुळे हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्यांना म्हणलेला आहे. आणि ते पूर्ण आहे कारण भगवत्तेचे संपूर्ण गुण ते त्यांच्यामध्ये 100% पूर्ण अनंत रीतीने दाखवतात. त्यामुळे त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणलेला आहे. आणि श्रीमद भागवत, ब्रह्मवैवर्त पुराण, लघु भागवतामृत ह्याच्या माध्यमातून आपण समजू शकतो की भगवान श्रीकृष्णच कशा पद्धतीने सर्व गोष्टींचं आदी कारण आहे. आणि श्रीमद भागवतातला आत्ता जो बोललेला श्लोक आहे, एते चांश कलो पुंसाम कृष्णास्तु भगवान स्वयं, हे जे गीतेचा वक्ता आहे भगवान श्रीकृष्ण, ही ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे, हे सुप्रीम पॉवर आहे, सर्व गोष्टींचं मुख्य आदी कारण, आदी पुरुष. त्यामुळं ब्रह्मसंहितेमध्ये म्हणलेलं आहे, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. त्यांचं शरीर कसं आहे, आपल्यासारखं नश्वर नाही आहे, सच्चिदानंद विग्रह. ते कसे आहेत, अनादिरादिर गोविंद, आदी आहेत ते. दिसतात कसे आहेत, नवयौवनमच, पण ते सर्वात पुरातन आहे. अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम, सगळ्या गोष्टींचं आदी कारण आहे. कोण म्हणतंय, ब्रह्मदेव म्हणतात ब्रह्मसंहितेमध्ये. तर हे जे कृष्ण आहे हे स्वतःचा विस्तार अनेक रूपांमध्ये करतात. जसं सर्व गोपींसोबत रासलीला करत असताना तर त्याच्यामध्ये कित्येक कोटी तिथे गोपी होत्या, त्यांच्यासोबत भगवंतांनी एवढा विस्तार केलेला आहे स्वतःचा. आणि द्वारकेमध्ये सुद्धा हे भगवंत, हे वृंदावनमध्ये, द्वारकेमध्ये सुद्धा 16,108 विस्तार भगवंत स्वतःचे करतात. इतके भगवंत विस्तार करू शकतात.
पण भगवान श्रीकृष्णांचा जो प्रथम विस्तार आहे, त्यांची संवित शक्ती, प्रथम विस्तार हे बलराम आहेत आध्यात्मिक जगामध्ये. आणि हे कृष्ण बलरामाच्या रूपाने विस्तार केल्यानंतर हे बलराम पुन्हा स्वतःचा विस्तार करतात या जगामध्ये, चतुर्व्यूह विस्तार करतात. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. आता हे जे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध आहे, हे आध्यात्मिक जगामध्ये जेवढे वैकुंठ आहेत त्यांच्यामध्ये यांच्यापासून बाकी विस्तार होतात. त्यातल्या त्यात जर साकेत धाम, जे प्रभू रामचंद्रांचं शाश्वत धाम आहे, त्याच्यामध्ये हेच वासुदेव हे तिथे राम आहेत, हे संकर्षण तिथे लक्ष्मण आहेत, हे प्रद्युम्न तिथे भरत आहेत आणि हेच अनिरुद्ध तिथे शत्रुघ्न आहेत. आता हे संकर्षण पुन्हा एक चतुर्व्यूह विस्तार करतात. आता हे जे संकर्षण आहे हे आध्यात्मिक वैकुंठांमध्ये वेगवेगळ्या नारायण रूपांमध्ये पण स्वतःचा विस्तार करतात. जे सगळे वैकुंठ लोक आहेत तिथे जे वेगवेगळे भगवंतांचे विस्तार आहेत सगळ्या वैकुंठ लोकांमध्ये, तिथले हे संकर्षण स्वतःचा मुख्य विस्तार करतात. हे संकर्षण स्वतःचा नारायण रूपामध्ये जे अनंत वैकुंठ आहेत गोलोका व्यतिरिक्त तिथे स्वतःचा विस्तार करतात, ते हे संकर्षण आहेत. पुन्हा ह्याच संकर्षणांपासून चतुर्व्यूह विस्तार होतो, ते आहे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. आता हे जे वासुदेव आहे हे आत्मतत्वाचं प्रतीक आहे. संकर्षण हे अहंकार या तत्वाचं प्रतीक आहे. प्रद्युम्न हे मन याचं प्रतीक आहे आणि अनिरुद्ध हे बुद्धीचं. हे आपल्या सूक्ष्म देहामध्ये असतं ना, मन, बुद्धी, अहंकार, तर हे त्याचं हे आहे. आणि ह्या संकर्षणापासून येतात आपलं भौतिक ब्रह्मांड. मागच्या एपिसोडमध्ये आपण जे पाहिलं ते कारणोदक शाही महाविष्णू. कारणोदक शाही महाविष्णू यांच्यापासून येतात. आणि ह्या कारणोदक शाही महाविष्णूंपासून येतात गर्भोदक शाही विष्णू. आणि त्यांच्यापासून येतात क्षीरोदक शाही विष्णू. तर हे असं आहे. आणि भगवान श्रीकृष्णांपासून हे सर्व येत आहे. तर आपण समजायला पाहिजे की आपण कोणाची वाणी ऐकतोय. हे जे आहेत कारणोदक शाही विष्णू, गर्भोदक शाही विष्णू, क्षीरोदक शाही विष्णू, यांनाच भगवंतांचे पुरुष अवतार म्हणलेलं आहे, जे सृष्टी, स्थिती आणि प्रलय ह्याच्यासाठी म्हणजे या गोष्टींमध्ये भाग घेतात. तर आता आपण भगवंतांच्या अवतारांविषयी समजून घेऊया की हे जे भगवान श्रीकृष्ण आहे यांचे अवतारांमध्ये किती प्रकार आहेत. हे स्वतःचा एवढा विस्तार करतात, तर भगवंतांच्या अवतारांमध्ये किती प्रकार आहेत. तर भगवंतांचे, ह्या कृष्णाचे 6 प्रकारचे अवतार असतात. अवतार. या अवतारांमध्ये जे 6 प्रकार आहेत ते आहेत, पहिला
पुरुष अवतार. या पुरुष अवतारांमध्ये मगाशी आपण जे बघितले, कारणोदकशाही महाविष्णू, ज्यांच्या सर्व रोमछिद्रातनं अनंत कोटी ब्रह्मांड उत्पन्न होतात. या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पुन्हा भगवान विष्णू प्रवेश करतात. गर्भोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपात, आणि पुन्हा त्या गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपाने प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नाभीतनं कमळ निघतं. ते कमळ उमलल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक ब्रह्मांडाचे ब्रह्मा उत्पन्न होतात. आणि हे ब्रह्मा सृष्टी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये एका ठिकाणी क्षीरोदकशाही विष्णू, जेणेकरून सर्व देवी देवतांना त्यांची भेट घेता येईल. क्षीरोदकशाही विष्णू या रूपाने क्षीरसागरामध्ये श्वेतद्वीपावरती ते स्वतःचा विस्तार करतात. आणि हेच क्षीरोदकशाही विष्णू संपूर्ण जगामध्ये व्याप्त असलेले परमात्मा आहेत. त्यामुळं हे भगवान विष्णू हे नाव कसं पडलेलं आहे, ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहेत, विभू आहेत, म्हणून त्यांना विष्णू म्हणलेलं आहे. त्यानंतर पुरुष अवतारानंतर भगवंतांचे मन्वंतर अवतार. तर असे भगवंतांचे 14 अवतार होतात प्रत्येक मन्वंतरामध्ये. ते विशेष अवतार असतात, त्यांना मन्वंतर अवतार म्हणलेलं आहे. मन्वंतर म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर असतात. एक मन्वंतर हे स्वर्गातल्या एका देवी देवतांचं आयुर्मान आहे. तर भगवंतांचे असे 14 विशेष अवतार त्या मन्वंतरांमध्ये होतात, त्याला मन्वंतर अवतार म्हणलेलं आहे. त्यानंतर आहेत गुणावतार. तर गुणावतार कोण आहे? कोणतंही ब्रह्मांड म्हणलं की त्या ब्रह्मांडाचं सगळ्या गोष्टी, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, ह्या सगळ्या गोष्टींचं अध्यक्षता कोण घेणार? मग भगवान कृष्णच म्हणजे भगवान विष्णू स्वतःचा पुन्हा विस्तार करतात. हे जे गर्भोदकशाही विष्णू आहेत, हेच स्वतःचा विस्तार करतात. रजोगुण कंट्रोल करण्यासाठी ते ब्रह्मा बनतात, ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंतांचा गुणावतार म्हणलेला आहे. सत्वगुण कंट्रोल करण्यासाठी ते क्षीरोदकशाही विष्णू, आणि तमोगुण कंट्रोल करण्यासाठी हेच विष्णू शिव बनतात. तमोगुण कंट्रोल करण्यासाठी. तर यांना गुणावतार म्हणलेला आहे. सत्व, रज, तम ह्या 3 गुणांचा कंट्रोल घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश बनतात आणि यांना गुणावतार म्हणलेला आहे. त्यानंतर येतो लीला अवतार. तर भगवंतांची लीला अवतार किती आहे? भगवंतांच्या अनंत कोटी लीला आहे. आणि ह्या अनंत कोटी लीला करण्यासाठी भगवंत अनंत कोटी प्रकारचे अवतार घेतात. श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे की जितक्या समुद्रामध्ये लाटा नाही आहेत त्यापेक्षा जास्त भगवंतांचे विविध अवतार आहेत. तर हे सर्व अनेक अवतार आहेत. आपण श्रीमद भागवतामध्ये भगवंतांचे 24 अवतारांविषयी वर्णन येतं. मग त्याच्यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, त्यानंतर कपिल, व्यास, दत्त, चतुष्कुमार, हंस,
हयग्रीव, यज्ञ, त्यानंतर पृथू, असे भगवंतांचे खूप सारे वेगवेगळे अवतार आहेत. बुद्ध, कल्की, नरनारायण, धन्वंतरी, त्यानंतर मोहिनी. अजून किती लिहावे. श्रीमद भागवतामध्ये तर पूर्ण लिस्टच येते भगवंतांच्या विविध वेगवेगळ्या अवतारांची. तर हे सगळे भगवंतांचे लीला अवतार आहे, ज्याच्यामध्ये भगवंत वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करतात. त्यानंतर एक प्रकारचा अवतार असतो ज्याला आवेश अवतार म्हणलेला आहे. अवतार. आता हा जो आवेश अवतार आहे ना, ह्याच्यामध्ये एक आहे भगवद आवेश आणि एक आहे शक्ती आवेश. शक्ती आवेश लिहू आपण. ह्या आवेश अवतारामध्ये जसे की कपिल आहे, त्यानंतर दत्तात्रेय आहे. हे जे आहेत भगवंतांचे भगवद आवेश अवतार आहे, ज्याच्यामध्ये भगवंत मी भगवान आहे ही ह्या आवेशासोबत असतात भगवंत. पण जे शक्ती आवेश अवतार आहे, शक्ती आवेशमध्ये हे जे अवतार असतात हे जीव असतात. हे असतात हे जीव असतात आणि ह्या जीवांना एखादी विशेष गोष्ट करण्यासाठी भगवंत विशेष शक्ती प्रदान करतात. ती भगवंतांची विशेष शक्ती प्रदान केल्यामुळे त्यांना भगवंतांच्या अवतारामध्ये गणलं जातं. पण ते लोक म्हणजे ते जे आहे अवतार हे जीव असतात. जसं की परशुराम आहे, भगवान परशुराम हे जीव आहेत, पण भगवंतांनी त्यांना संपूर्ण पृथ्वीवरून क्षत्रियांचा निपात करण्याची जी शक्ती आहे त्याला म्हणतात दुष्ट दलन शक्ती. ही दुष्ट दलन शक्ती भगवंतांनी त्यांना पूर्णपणे दिलेली असल्यामुळे त्यांना भगवान, त्यांना अवतारांमध्ये गणलेला आहे. किंवा ब्रह्मदेव आहे, संपूर्ण सृजन करण्याची जी शक्ती आहे. आपल्या ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव हे जीव आहेत, ती पोस्ट. तर त्यांना ह्या ब्रह्मदेवाला सृजन करण्याची शक्ती भगवंतांनी दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये सृजन शक्तीचा आवेश आहे. किंवा नारद आहे, नारद मुनी. तर नारद मुनींकडे कोणती शक्ती दिलेली आहे? त्यांच्याकडे भक्ती शक्ती आहे, भक्ती शक्तीचा आवेश आहे. त्यामुळं नारद मुनींना पण हे म्हणलेलं आहे आवेश अवतार. पृथू महाराज आहेत, ज्यांच्यामुळे आपण पृथ्वीला पृथ्वी म्हणतो. त्यांनाही भगवंतांच्या 24 अवतारांमध्ये गणलेलं आहे. पण ह्या पृथू अवतारामध्ये सुद्धा तेही भक्ती करतात, नारद मुनी भक्ती करतात. चतुष्कुमार आहेत, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, हे जे चतुष्कुमार आहेत हे सगळे भगवंतांचे आवेश अवतार आहेत. कोणते? शक्ती आवेश अवतार, ज्याच्यामध्ये ते आहेत तर जीवच, पण त्यांच्यामध्ये भगवंतांनी एखादी गोष्ट करण्याची विशेष शक्ती दिली. नारद मुनींमध्ये भक्ती शक्ती दिली, पृथ्वी अवतारांमध्ये संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्याची शक्ती दिली. तर ह्याला म्हणायचं आवेश अवतार. आणि आवेश अवतारांमध्ये आपले जे गुरुदेव असतात यांना सुद्धा भगवंतांच्या शक्त्यावेश अवतारांमध्ये आपण मानतो. त्यामुळे आपण काय म्हणतो? यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादान नगती कुतोपी ध्यायं स्तुवंतस्य यशस्त्री संध्यम वंदे गुरोशी चरणारविंदम. तुमचा प्रसाद म्हणजे भगवंतांचाच प्रसाद आहे. तुमचा प्रसाद मिळाल्यानंतर कोणतीही गती आमची सद्गती कधी चुकणार नाही आहे. त्यामुळे मी त्रिसंध्या तुमचं ध्यान करतो. कारण आपले गुरु आहेत जे जसं की आपलं श्रील प्रभुपाद, आपले भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना भगवंतांनी कोणती शक्ती दिली? संपूर्ण जगामध्ये जिथे पूर्ण नास्तिकता पसरलेली होती त्या पाश्चिमात्य देशांमध्ये, अशा नास्तिकतेच्या ठिकाणी जाऊन जिथे हिप्पी कल्चर होतं, दररोज नशा करणं, मांस म्हणजे गाईचंच मांस खाणं ज्यांचं दिनचर्या होती, अनैतिक संग करणं, जुगाळ खेळणं, ही जिथली संस्कृती होती, तिथे जाऊन प्रभुपादांनी भक्तीचं बीज रोवलं आणि आज एवढा मोठा वृक्ष होऊन
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉनच्या रूपाने संपूर्ण जगभर याचा प्रचार प्रसार होतोय. भक्ती आयुष्याचा, श्रीमद भागवताचा, गीता भागवताची पताका जगभर त्यांनी नेली. हे काय साधं कार्य थोडी आहे. हे भगवंतांच्या विशेष शक्तीशिवाय होऊ शकत नाही. तेही भगवंतांचा आवेश अवतार आपण म्हणू शकतो. आणि 6वा अवतार आहे पुरुष अवतार, मन्वंतर अवतार, गुणावतार, लीला अवतार, आवेश अवतार आणि युगावतार. भगवंत प्रत्येक युगामध्ये एक विशेष अवतार धारण करतात त्या युगाचा युगधर्म स्थापन करण्यासाठी. मग सतीयुगामध्ये ते श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगात येतात. त्रेतायुगामध्ये ते लाल रंगात येतात. द्वापरमध्ये ते काळ्या रंगात येतात, काळा. आणि कलियुगामध्ये ते सुवर्ण रंगात येतात. आणि ह्याच्यामध्ये येऊन ते काय करतात, प्रत्येक युगामध्ये येऊन त्या त्या युगाचा युगधर्म स्थापन करतात. सत्ययुगामध्ये तप हा युगधर्म आहे. मग सत्ययुगामध्ये भगवंतांचा श्वेत रूपामध्ये हंस अवतार झाला, ज्यांनी ब्रह्मदेव आणि चतुष्कुमारांना तप कसं करायचं याबद्दल सांगितलेलं आहे. त्रेतायुगाचा युगधर्म हा यज्ञ आहे. मग यज्ञ कसं स्थापन केला तर यज्ञदेव अवतार झाला भगवंतांचा आणि त्यांनी यज्ञ कसा करायचा आहे ते त्रेतायुगामध्ये शिकवलं आहे. द्वापरयुगाचा युगधर्म अर्चा विग्रह सेवा, अर्चा विग्रहांची सेवा. त्यामुळे भगवंत स्वतः कृष्ण रूपामध्ये येऊन त्यांनी त्यांचं सुंदर स्वरूप दाखवलेलं आहे. आणि कलियुगामध्ये नाम संकीर्तन हा युगधर्म आहे. आणि नाम संकीर्तन स्थापन करण्यासाठी कोण आलं, भगवंत सुवर्ण रंगामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आलेले आहेत, ज्यांच्या आणि त्याच्याबद्दल भागवतामध्ये भविष्यवाणी सुद्धा मिळते. तर हे जे प्रत्येक युगाचं युगधर्म आहे, युगधर्म स्थापन करण्यासाठी स्वतः भगवंतच येतात, दुसरं कोणी येत नाही. त्यामुळे आणि कलियुगामध्ये भगवंत चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने त्यांचा सुंदर उकळत्या सोन्यासारखा रंग होता. त्यामुळे त्यांना गौर हरी, गौर सुंदर, गौरांग महाप्रभूसुद्धा म्हणलेलं आहे. आणि त्यांनी नाम संकीर्तन स्थापन केलेलं आहे. असे हे भगवंतांचे 6 प्रकारचे अवतार आहेत. तर आपण हे सगळं समजून घ्यायला पाहिजे की हे 6 प्रकारचे अवतार आणि ह्या सगळे कोणापासून येतात, एतेचां शकलौ पुंसां कृष्णास्तु भगवान स्वयं. हे सगळे भगवंतांचे जे अवतार आहे हे भगवंतांचे विस्तार, अंश आणि त्याच्या कला आहेत. पण मुख्य भगवान कोण आहे, श्रीमद भागवत सांगते, मनानी नाही सांगत. एतेचां शकलौ पुंसां कृष्णास्तु भगवान स्वयं. त्यामुळे भगवान हे सर्वांना जरी आपण भगवान म्हणत असलो तरीसुद्धा मूळ भगवान हे भगवान श्रीकृष्ण आहेत. ही गोष्ट आपल्याला शास्त्र प्रत्येक ठिकाणी निक्षून सांगतंय, ठामपणे सांगतंय. आणि अशा भगवंतांची वाणी श्रीमद भगवद्गीता आहे. त्यामुळं आपल्या ह्या भगवद्गीतेला अनन्यसाधारण आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. आता शेवटची जी गोष्ट आहे ती आपण समजून घेऊया ह्या सगळ्यामध्ये, की भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान का म्हणलेलं आहे. त्यांना नुसतं भगवान नाही म्हणलेलं. जे भगवंतांचे एवढे अंश आणि कला आत्ता आपण दाखवले, 6 प्रकारचे अवतार दाखवले, या सर्व अवतारांमध्ये भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम म्हणलेलं आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे असं का म्हणलेलं आहे, कारण भगवत्तेचे जे गुण आहेत 64 गुण आहेत टोटल. भगवंत निर्गुण आहेत, पण निर्गुण म्हणजे काय, त्यांच्यामध्ये भौतिक सत्व, भौतिक रज, भौतिक तमोगुण नाही. पण या भगवंतांमध्ये 64 जे दिव्य गुण आहे. गुण असल्याशिवाय आपण प्रेम भक्ती करूच नाही शकत ना. भगवंतांमध्ये हे जे 64 दिव्य गुण आहे ते संपूर्णपणे कृष्णामध्ये 100% आहे. म्हणजे पूर्ण 64. जे भगवंतांचा विस्तार आहे, जे विष्णू रूप आहे,
या विष्णू रूपामध्ये भगवंत फक्त 60च गुण प्रदर्शित करतात. कारण आहे त्यांच्यामध्ये डिफरन्स नाही आहे, पण मूळचा डिफरन्स आहे. जे हे विशेष 4 गुण जे भगवंत दाखवतात वृंदावनामध्ये, त्यांच्यामध्ये आणि विष्णूंमध्ये थोडासा फरक आहे, मूळचा फरक आहे. जसं की एखादा पोलीस ऑफिसर आहे, तो जर घरी असेल तर तो त्याच्या मुलांना पाटकुळीवर घेऊन फिरेल, तो बायकोची चेष्टा मस्करी करेल, तो आईवडिलांचे पाय दाबेल, कारण तो घरात आहे, तो एकदम नॅचरल आहे, इनफॉर्मल आहे, त्याला तिथं वर्दी घालून फिरण्याची गरज नाही आहे. पण तो ऑफिसमध्ये गेला की त्याचे ते स्टार्स, त्याची ती कॅप, ती वर्दी, ते सगळं तो पोशाख असतो. आणि तिथं गेल्यानंतर जरी मुलगा जरी आला पोलीस स्टेशनमध्ये तरी तो त्याला तिथं पाटकुळीवर घेऊन फिरणार नाही आहे. का? कारण तिथं तो एक ऑफिसर आहे. तशाच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक जगामध्ये जेव्हा असतात ते एकदम इनफॉर्मल. आपण बघतो भगवंतांच्या लीला की त्यांचे सगळे सखा त्यांच्या अंगा खांद्यावर खेळत आहेत, त्यांच्याशी रेस्लिंग होती आहे, त्याच्यामध्ये कृष्णही हरतात. गोपीकृष्णांना ओंजळभर छचियाभर छाछपे नाच नचायो, फक्त ओंजळभर ताक तुला देते, नाच, म्हणून त्यांना नाचायला लावतात त्या छोट्या कृष्णाला. यशोदा मैया त्यांना बांधून ठेवते, नंदबाबांच्या चप्पल ते डोक्यावर घेऊन येतात, पूर्ण पुरुषोत्तम भगवान असूनही. तर इथे भगवंत संपूर्ण भगवत्ता त्यांची दाखवतात की ते जसे आहेत तसे. पण जेव्हा ते विष्णू रूपामध्ये असतात तिथे ते थोडेसे सिरियस आहे. शंखचक्र गदा पद्म धारण केलेलं आहे, त्यांच्यावरती संपूर्ण सृष्टीचं पालन करण्याची ही जबाबदारी आहे. तर ते विष्णू 60 गुण दाखवतात. जे शिव आहेत हे भगवत्तेचे 55 गुण दाखवतात. त्यामुळं भगवान शंकरांना आपण भगवान म्हणतो, पण ते हे ईश्वर तत्व आणि जीवतत्व ह्याचं एक इंटरमिजिएट तत्व आहे, ज्याच्यामध्ये ते सर्व जीवांचा उत्थान करून त्यांना भगवंतांपर्यंत पोचवतात आहे. त्याच्यामध्ये आणि भगवान विष्णूंमध्ये फारसा फरक नाही आहे. जसं मागे सांगितलं होतं की भगवान विष्णू जसं जर दूध आहे तर शिव त्यांनी भौतिक तमोगुणाचं अधिष्ठान घेतलेलं किंवा शक्तीचं अधिष्ठान घेण्यासाठी ते शिव झालेले आहेत. ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे, शिरम यथा दधिविकार विशेष योगात संजायते नाही तत्प्रतगस्ती हेतो. म्हणजे जसं दुधामध्ये एक विकार उत्पन्न केल्यानंतर त्याचं दह्यात रूपांतर होतं, तशाच पद्धतीने भगवान विष्णू भौतिक गुणांचं अधिष्ठान घेण्यासाठी, कंट्रोल घेण्यासाठी, भौतिक शक्तीचा कंट्रोल घेण्यासाठी ते शिव बनतात. पण त्या शिवरूपामध्ये ते त्यांचे संपूर्ण ऐश्वर्य दाखवत नाहीत, संपूर्ण गुण दाखवत नाही, त्याच्यामध्ये फक्त 55 गुण प्रदर्शित होतात. आणि ब्रह्मदेव हे फक्त 50 गुण प्रदर्शित करतात. जीव, कोणताही जीव हा ॲट द मोस्ट 50 गुण दाखवू शकतो, ह्यापेक्षा जास्त नाही. आपण सर्व जीवात्मे, आपल्या ब्रह्मांडाचे ब्रह्मा हे जीव आहेत, ते सगळ्यात जास्त 50 गुण दाखवू शकतात. किंवा भगवंतांनी जरी स्वतःचा विस्तार करून, ब्रह्मदेव गुणावतार आहे भगवंतांचे, तरीसुद्धा ते फक्त भगवत्तेचे 50 गुण दाखवतात. त्यामुळे आपण हे सर्वांना भगवान म्हणतो, भगवान शिव, भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू. पण पूर्ण पुरुषोत्तम भगवान फक्त श्रीकृष्णांना म्हणलं जातं. का? कारण भगवान श्रीकृष्ण हे ह्या भगवत्तेचे संपूर्ण 64 गुणांचं प्रदर्शन करतात. आणि कलियुगामध्ये जो युगावतार झालेला आहे भगवान चैतन्य महाप्रभू, हे सुद्धा सगळे 64 गुणांचं प्रदर्शन करतात. आणि हे मी माझ्या मनाने किंवा असं सांगत नाही आहे. कोणताही भगवंतांचा अवतार असेल तर पहिली गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भगवंतांच्या अवतारांविषयी शास्त्रांमध्ये खूप डिटेल भविष्यवाणी आलेली असते. ज्या पद्धतीने समजा पुण्यामध्ये जर आपले पंतप्रधान येणार असतील तर असे नाही, सरप्राईज व्हिजिट नसते, खूप आधी प्लॅन ठरलेला असतो, त्याआधी सर्व व्यवस्था होते, ते काय कार्य करणार आहे याचं सगळं टाईम टेबल तयार असतो आणि मग ते व्हिजिट करतात. त्याच पद्धतीने जेव्हा कधी भगवंत येणार असतात त्या सगळ्या गोष्टींचं पूर्वनियोजित सर्व तयारी करण्यासाठी झालेली असते आणि वेदांमध्ये त्याची भविष्यवाणी असते. तर चैतन्य महाप्रभू कशा पद्धतीने पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे याच्याबद्दल श्रीमद भागवतामध्ये भविष्यवाणी येते, कूर्म पुराणामध्ये येते, ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये येते, भविष्य पुराणामध्ये येते, भविष्योत्तर पुराणामध्ये येते, अशा अनेक पुराणांमध्ये येते. इवन विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये आलेलं आहे सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी, म्हणजे ज्याचा सुवर्ण रूपाचा अवतार आहे,
अजून एका ठिकाणी संन्यासकृत क्षमशांत निष्ठापांत शांतीपरायणम, जो संन्यास घेणार आहे आणि संपूर्ण जगामध्ये शांती पसरवणार आहे. त्यानंतर श्रीमद भागवतामध्ये येतं की कृष्णवर्णम त्विषा अकृष्णम संग उपंगस्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तन प्रायेर यजंती ही सुमेधसा. कलियुगामध्ये भगवंतांचा एक विशेष अवतार होणार आहे, ज्याचा मुखामध्ये निरंतर कृष्ण कृष्ण हे शब्द असतील. कृष्णवर्णम त्विषा अकृष्णम, कृष्णाचा अवतार असून सुद्धा तो सावळा नसेल. तो कसा असेल? ताप्त कांचन गौरांग, म्हणजे उकळलेल्या सोन्यासारखा सुंदर गौरांग. आणि त्विषा अकृष्णम संग उपंगस्त्र पार्षदम, त्यांच्यासोबत अस्त्रशस्त्र कोणते आहेत? त्यांचे पार्षद, त्यांचे जे भक्त आहेत आणि ते काय करणार आहे? यज्ञे संकीर्तन प्रायेर, संकीर्तन यज्ञाची स्थापना करणार आहे. आणि ही स्थापना कोणी केलेली आहे? साक्षात श्री चैतन्य महाप्रभू, ज्यांनी आपल्याला कलिसंतरण उपनिषदामधून, वेदांमधून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा महामंत्र काढून दिला आणि ह्याचं कीर्तन आपल्याला करायला लावलं, जे आज घरोघरी पोचत आहे. तर अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान का म्हणलं जातं? प्रभू रामचंद्र हे भगवतेचे 60 गुण दाखवतात, त्याच्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणलेलं आहे. भगवान विष्णू हे 60 गुण दाखवतात, पण भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणलेलं आहे. त्यामुळे आपण बघतो की आपले आचार्यसुद्धा, जे आदिशंकराचार्य आहे, ते म्हणतात की अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जे राम आणि कृष्ण आहे या सर्व अवतारांमध्ये वरिष्ठ आहेत. का? कारण ते अवतार नाही आहेत. बऱ्याच लोकांना असा समज आहे की कृष्ण हा 10 अवतारांपैकी एक आहे भगवान विष्णूंच्या, पण ते अवतार नाही आहेत, ते अवतारी आहेत. ते कोण आहेत? अवतारी. जे षड ऐश्वर्यांनी संपूर्णपणे युक्त आहे, असे अवतारी भगवान श्रीकृष्ण, ज्यांच्या सर्व वेगवेगळ्या प्रकारचे अंश आणि कला एवढं सामर्थ्य दाखवतात, असे अवतारी कृष्ण. म्हणजे तेव्हा नृसिंह लीलेमध्ये येतील त्यावेळी ते वीरता दाखवतील, ज्यावेळी ते वामन रूपामध्ये येतील त्यावेळी ते त्यांचं सौंदर्य दाखवतील, ज्यावेळी ते पृथ्वी रूपामध्ये समजा आले तर ते त्यांचं आयुष्य दाखवतात की मी सगळ्या गोष्टींचा कसा मालक आहे, कसं नियंत्रण करू शकतो. पण जेव्हा ते कृष्ण रूपामध्ये येतात ते सगळं काही दाखवतात. ते वीरताही दाखवतील, ते सौंदर्यही दाखवतील, ते यश कीर्ती ज्ञान वैराग्य सर्व काही दाखवतात, सर्व काही प्रदर्शित करतात. कारण ह्या सगळ्या गोष्टी ते संपूर्णपणे त्यांच्यामध्ये सन्निहित आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण हे सर्व अवतारां त्यांच्यामध्ये आश्रित आहेत, कारण ते एतेचाम शकलौ पुंसाम कृष्णास्तु भगवान स्वयं. तर अशा भगवान श्रीकृष्णांची भगवद्गीता आता आपण त्यामध्ये पुढच्या भागापासून प्रवेश करतो आहे. महाभारताची पार्श्वभूमी समजून भगवद्गीता आपण अध्ययनाला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की